आता बघूयात राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यातली मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरली। जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 4ही धरणं काठोकाठ भरली। खडकवासला धरणातून मुठा नदीत 16,159 क्युसेक इतक्या वेगानं पाणी पुरवठा। कोयना धरणातून विसर्ग आणखी वाढवला। 6 वक्री दरवाजे 5 फूट 6 इंच उचलून 50,442 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या भोर तालुक्यात नीरा देवघर धरणात पावसाचा जोर वाढला। धरणाच्या सांडव्यावरून 5,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला। सध्या धरणातून 28,046 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसात जोरदार पाऊस। हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षणालाही सुरुवात। मावळमधील कुंडमळा धबधब्यात 2 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। एकाचा शोध लागला तर श्रेया गावडे या मुलीचा शोध इंद्रायणी नदीच्या पात्रात सुरू।